Good afternoon, student. From last lecture, we are going to learn measures of central tendency. Measures of dispersions. And last lecture, we learned the first measure of central tendency, range. Now, in this lecture, we are going to second measures of central tendency, standard deviation, and coefficient of variation. First, we learn the definition of standard deviation. The positive square root of mean of squares of the deviation taken from arithmetic mean is called as standard deviation. शॉर्टकटमध्ये त्याला SD असं म्हणतात. अँड इट इज डिनोटेड बाय सिग्मा. ते बघा असं 6 आहे. 6 नाही एक्झॅक्टली, तो 6ला थोडंसं हे केलेलं आहे, कर्व केलेलं आहे आणि त्याला वाचायचं सिग्मा म्हणून. आणि इट इज गिवन बाय द फॉर्म्युला सिग्मा इज इक्वल टू समेशन एक्स स्क्वेअर रूट ऑफ समेशन एक्स स्क्वेअर भागिले एन मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर. आणि पुढं ऑब्लिक एक अजून एक फॉर्म्युला आहे सिग्मा इज इक्वल टू समेशन एफ इंटू एक्स स्क्वेअर भागिले एन मायनस एक्स बार स्क्वेअर. हे एफ इंटू एक्स कधी असतं, जर फ्रिक्वेन्सी असेल तर एफ इंटू एक्सचा गुणाकार करायचा, जर फ्रिक्वेन्सी नसेल तर फक्त समेशन एक्स स्क्वेअर. हेअर एक्स बार इज अ अरिथमेटिक मीन. हा जो आहे ना एक्स बार, तो म्हणजे तुमचा अरिथमेटिक मीन आहे. कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन. कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशनची आता डेफिनेशन पाहिजे. The relative measures of standard deviation is called as coefficient of variation. Relative measures of standard deviation is called as coefficient of variation, and it is given by the formula coefficient of variation short form is CV, and CV is equal to sigma divided by x bar into 100 आणि त्याचा युनिट आहे पर्सेंटेज. सी व्ही नेहमी हा तुमचा ऑलवेज कशामध्ये असणार आहे, तर सी व्ही हा ऑलवेज पर्सेंटेजमध्ये असणार आहे. ह्या सी व्हीचा उपयोग आहे, काय उपयोग आहे की तर त्याच्यानुसार कम्पॅरिझन करता येतं. कोण चांगला, तो चांगला का मी चांगला, म्हणजे दोघांमधलं जर कम्पॅरिझन करायचं असेल, दोन विद्यार्थी जर तुमच्यातले बरोबर समोर उभं केले, दोघांचे मार्क पाहिले, तर त्या मार्कावरून कोण चांगला हे सांगणं म्हणजे सी व्ही, स्टँडर्ड डेविएशन. सी व्ही इज यूज फॉर द कम्पॅरिझन ऑफ व्हेरिएशन. सी व्हीचा उपयोग कशासाठी केला जातो, तर कम्पॅरिझन, तुलना, कोण चांगला कोण वाईट, बेटर कोण, ह्याच्यासाठी तुम्हाला सी व्हीचा उपयोग केला जातो. हे उपयोग मी तुम्हाला नंतर सांगेन. फक्त आता आपण कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन आणि स्टँडर्ड डेविएशन कसं फाईंड करायचं हे तुम्हाला मी सांगतो, आणि कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन कसं फाईंड करायचं ते सांगतो. सो वी आर गोइंग टू एक्झाम्पल्स. आता इथं एक एक्झाम्पल आहे. कॅम्प्युट द SD म्हणजे स्टँडर्ड डेविएशन अँड CV फॉर द फॉलोइंग डेटा. डेटा दिलेला आहे बघा, 36, 35, 25, 10, 14 असा डेटा दिलेला आहे. ह्या डेटाचं तुम्हाला स्टँडर्ड डेविएशन आणि CV फाईंड करायचं आहे. आता आपण काय करायचं, CV फाईंड करायचं असेल तर आपल्याला स्टँडर्ड डेविएशन लागतंच. म्हणजे जसं की आपल्याला जर 6वी पास 11वीला जायचं असेल तर आपल्याला 10वी पास लागतंच, तसंच जर तुम्हाला स्टँडर्ड CV फाईंड करायचं असेल, कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन जर फाईंड करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला स्टँडर्ड डेविएशन फाईंडच करावं लागतं. काय वेळेस नुसतं कॉम्प्युट CV म्हटलं, कॉम्प्युट CV असलं तर तुम्हाला स्टँडर्ड डेविएशन तिथं लागणारच आहे, लक्षात घ्या. आता हे दिलेले नंबरला आपण काय दिलेलं आहे, एक्स नाव दिलेलं आहे आणि ते उभ्या टेबलमध्ये लिहिलेत एक्स, आणि पुढं काय दिलं आहे, त्यांचा वर्ग केला, एक्स स्क्वेअर केलेला आहे. 36चा वर्ग 1296, 15 225, 25 625, 10चा वर्ग 100 आणि 14चा वर्ग 196. हे वर्ग केलेत. काय केलं, एक्स आणि त्याचा वर्ग. आता खाली काय केलेली, टोटल केलेली, समेशन केलेली. समेशन एक्स म्हणजे ह्यांची टोटल आहे ती 100 ती केलेली.
समेशन एक्स स्क्वेअर केलेले, एक्स स्क्वेअर 2442 येते, एक्स स्क्वेअर समेशन. हे सगळे कॅल्क्युलेशन तुम्ही सायंटिफिक कॅल्सीवरती करून घ्यायचं आणि त्यांची खाली टोटल करायची. आता 3 गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या, एक्स बार, सिग्मा आणि सी व्ही. एक्स बारचा फॉर्म्युला काय आहे, एक्स बार इज इक्वल टू समेशन एक्स अपॉन एन. समेशन एक्स किती आहे टेबलमध्ये 100 भागिले एन. एन कोणता, तर हे टोटल नंबर किती आहे 1 2 3 4 5, तर टोटल 5, 100 भागिले 5, एक्स बारची व्हॅल्यू झाली 20. आता सिग्माचा फॉर्म्युला आहे स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर समेशन एक्स स्क्वेअर भागिले एन मायनस एक्स बार स्क्वेअर. समेशन एक्स स्क्वेअर किती 2442 भागिले 5 आणि वजा 20चा वर्ग. 2442ला जर 5ने भागितलं तर 488.2 येतं, वजा 20चा वर्ग केला तर 400, दोघांची वजाबाकी केली तर 88.2 आणि स्क्वेअर रूटमध्ये जर 88.2 तर त्याचं स्क्वेअर रूट घेतलं, वर्गमूळ घेतलं तर 9.40. बरोबर, हे कॅल्क्युलेशन तुम्ही लक्षात घ्यायचं. नंतर सी व्हीचा फॉर्म्युला वापरा, सी व्ही इज इक्वल टू सिग्मा भागिले एक्स बार इंटू 100. सी व्ही इंटू एक्स बार म्हणजे 100 म्हणजे 9.40 भागिले 20 गुणिले 100 आणि 9.40 भागिले 20 गुणिले 100 केलं तर 0.47 गुणिले 100 आणि 0.47ला जर 100 निवडलं तर 47 आणि त्याला युनिट द्यायला विसरायचं नाही, पर्सेंटेज. परत एकदा हे कॅल्क्युलेशन तुम्ही ओव्हरलुक करा. काय काय लागतं, असं टेबल तयार करून घ्यायचं, दिलेल्या ऑब्झर्वेशनचा टेबल तयार करायचा. नंतर एक्स बार फाइंड करायचा, एक्स बार फाइंड करायचा, सिग्मा फाइंड करायचा. सिग्माचा फॉर्म्युला नीट लक्षात घ्या, परत सांगायला वेळ लागला पाहिजे. जर परीक्षेला आलं फाइंड सी व्ही तर तुम्हाला हे 3 कॅल्क्युलेशन करणं अनिवार्य आहेच. सी व्ही सिग्मा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स बार भागिले एन मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर. झालं, खाली सी व्हीचा फॉर्म्युला पण पाठ करून ठेवत चला. सिग्मा डिवायडेड बाय एक्स बार गुणिले 100. अगोदर काय करायचा, बॉडमास रूल, हा भागाकार करायचा आणि नंतर गुणाकार करायचा. ठीक आहे, असं सेम एक्झाम्पल आपण सेकंड घेणार आहे. सेकंड एक्झाम्पल, बघा, कॅल्क्युलेट द, काय डिस्टर्ब झालं रे, खूप डर दिसतंय रे. ओके, आलं वाटतं आता बऱ्यापैकी. कॅल्क्युलेट द कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन फॉर द फॉलोइंग डेटा. आता डेटा परत तोच दिलेला आहे बा, 5च नंबर दिलेले आहेत, फक्त नंबर वेगळे केलेत. 12, 18, 15, 20 आणि 16. टेबल पण घ्यायचं एक्स आणि एक्स स्क्वेअरचा. एक्स 12चा वर्ग 144, 18चा वर्ग 324, 15चा वर्ग 225, 20चा वर्ग 400 आणि 16चा वर्ग 256. ह्यांची टोटल तयार करायची, करण्याची समेशन एक्स आणि समेशन एक्स स्क्वेअर. हा टेबल तर सगळ्यांना कॉमन आहे, परंतु टेबल असंच करावं लागणार आहे. समेशन एक्स येतं 81 आणि समेशन एक्स स्क्वेअर येते 1349. समेशन एक्स स्क्वेअर येते 1349. सो एक्स बार आहे समेशन एक्स भागिले एन. समेशन एक्स भागिले एन म्हणजे 81 भागिले 5. 81 भागिले 5 म्हणजे 16.2 आला. सिग्माचा फॉर्म्युला वापरायचा, समेशन एक्स स्क्वेअर भागिले एन वजा एक्स बार स्क्वेअर. 1349 भागिले 5 वजा 16.2चा वर्ग आणि 1349 भागिले 5 केलं तर 269.8 येतं आहे आणि वजा
16.2चा वर्ग केला तर 262.44 येते. नंतर वजाबाकी केली तर वर्गमुळात 7.36 येते आणि वर्गमूळ काढलं तर वर्गमूळ येते 2.7129. 2.7129. नंतर पुढे सी व्ही कॅल्क्युलेट करायचं आहे. सी व्ही कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणजे सी व्हीचा फॉर्म्युला काय आहे, सिग्मा अपॉन एक्स गुणिले 100. सिग्मा अपॉन एक्स गुणिले 100 केलं तर सिग्माची व्हॅल्यू 2.7129 भागिले 16.2 गुणिले 100 आणि 0.1674 गुणिले 100. 0.1674ला जर गुणलं तर 16.74%. पर्सेंटेज द्यायचं विसरायचं नाही. परत एकदा हे एक्झाम्पल ओव्हरलुक करा पोरांनो, कारण सेम पॅटर्नचं एक्झाम्पल आहे. झालं. आता पुढचं एक एक्झाम्पल घेणार आहे, ते एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहेत. जर हे दोन एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील तर ते पुढचं समजेल. आता त्यात कॅल्क्युलेशन डबल होणार आहे. का कॅल्क्युलेशन डबल होणार आहे ते मी सांगतो. आता हे एक्झाम्पल व्हेरी इम्पॉर्टंट आहे. PIMP. व्हिच ऑफ द फॉलोइंग, सॉरी डिस्टर्ब झाला परत. Which of the following two series A and B is more stable? Question mark आणि why? Question mark. मी खालच्या दोन सिरीजपैकी कोणती सिरीज चांगली आहे, मोर स्टेबल आहे? तर ए आणि बी दोन सिरीज दिलेले आहेत, 4, 8, 2 असं काय तर नंबर दिलेले आहेत त्यांचे. 4, 8, 4, 7, 2, 5, 3, 5, 6, 6, 8, 7 वजा 1, 2, 4, 0, 3, 1, 4 वजा 1 अधिक 1 अशी सिरीज दिलेली. आणि ह्यातली सिरीज कोणती चांगली आहे असं आपल्याला विचारलेलं. तर आपण काय करू, अगोदर कॅल्क्युलेशन काय काय करायचं ते सांगतो तुम्हाला. टेबल बनवायचं आहे. तिथं टेबलमध्ये काय करायचं आहे बघा. टेबल आता 2 आहेत म्हणून टेबल 4 होणार. एका ह्याचे 2. ए आहे ना, ए त्यासाठी आपण एक्स नाव दिलेले आणि बी साठी वाय नाव दिलेले. मग ए त्याचा एक्स आणि एक्स स्क्वेअर, बी त्याचा वाय आणि वाय स्क्वेअर असं टेबल तयार करायचं. आता टेबल हे छोटे नंबर आहेत, वर्ग सहज सांगता येईल. 4चा वर्ग 16, 4चा वर्ग 16, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9 असा टेबल तयार करायचा. टेबल तयार केल्यानंतर खाली प्रत्येकाची टोटल लिहायची, प्रत्येक कॉलमची टोटल लिहायची. लिहिली. हा टोटलचा टेबल तुम्ही लक्षात ठेवायचा. परत एकदा सांगतो काय करायचं. इथं 2 तुम्हाला टेबल दिले जातील, त्यावेळेस एकाला एक्स घ्यायचं, दुसऱ्याला वाय घ्यायचं. मग एला आपण इथं एक्स घेतलेले, त्याचा एक्स आणि एक्स स्क्वेअर, पुढं बी साठी वाय आणि वाय स्क्वेअर असे 4 कॉलम तयार होतील, एका ह्याचे 2. ठीक आहे. केल्यानंतर खाली सगळ्यांची टोटल करायची. आता इथं मी करून ठेवलेले समेशन एक्स 29 येते, समेशन एक्स स्क्वेअर 150 येते, समेशन वाय 50 येते, समेशन वाय स्क्वेअर 229 येते, 290 येते, सॉरी 290 येते. ठीक आहे. हे करून ठेवायचं सगळ्यांचं. आता कॅल्क्युलेशन करायचे आहेत आपल्याला. आता कॅल्क्युलेशनमध्ये बघा, पहिले फॉर ए, जे ए साठी करणार आहे तेच बी साठी करणार आहे. आता ए साठी आपण एक्स बार फाइंड करणार. समेशन एक्स बार इज इक्वल टू काय होईल ना, एक्स बार इज इक्वल टू समेशन एक्स अपॉन एन. 29/10, 29/10 म्हणजे 2.9. तेच कॅल्क्युलेशन वाय साठी करायचं, पण त्याचं नोटेशन वाय बार द्यायचं, कारण बी साठी आपण वाय नोटेशन वापरलं. सो वाय बार इज इक्वल टू समेशन वाय भागिले एन, म्हणजे 50/10. 50/10 म्हणजे 5. ठीक आहे. कॅल्क्युलेशन एक्स बार आणि वाय बारचं लक्षात ठेवायचं, फक्त नोटेशन बदलायचे. सिग्मा एक्स काय होईल, समेशन एक्स स्क्वेअर भागिले एन मायनस एक्स बार स्क्वेअर.
आणि गुणाकार केला 150 भागिले 10 भागिले 2 वजा 2.9चा वर्ग. मग हे कॅल्क्युलेशन करायचं. काय कॅल्क्युलेशन होईल? 150 भागिले 10 तर 15 येईल, बरोबर. 15 भागिले 2.9चा वर्ग 8.41. ठीक आहे. आणि त्याचं स्क्वेअर रूट घेतलं आहे, डायरेक्ट घेतलं आहे बरं का स्क्वेअर रूट. आता मी वजाबाकी करत नाही. त्याचं 2.56 आलेलं आहे. ओके, ठीक आहे. 2.56 आला. नंतर सी व्ही फाईंड करायचा. सी व्ही फाईंड करायचा आणि त्या ब्रॅकेटमध्ये एक्स लिहायचं, कारण पुढे वायचा पण सी असणार आहे. सिग्मा एक्स भागिले एक्स गुणिले 100. सिग्मा एक्स भागिले एक्स म्हणजे 2.56 भागिले 2.9 गुणिले 100. ह्याचं उत्तर येतं 88.27. पुढे येऊन द्यायचं पर्सेंटेज. सिमिलरली वायचा फाईंड करायचा. सिग्मा वाय. सिग्मा वायचा फॉर्म्युला होईल समेशन वाय स्क्वेअर भागिले एन आणि मायनस वाय बार स्क्वेअर. समेशन वाय स्क्वेअर 290 290 आणि 290 भागिले 10 मायनस वाय बारचा स्क्वेअर म्हणजे 5चा वर्ग. किती येईल ते? 29 वजा 5चा वर्ग 25. आणि दोघांची वजाबाकी किती येईल? 4. आणि 4 म्हणजे वर्गमूळ किती येईल त्याचं? 2. सी ऑफ वाय फाईंड करायचा. सिग्मा वाय डिवायडेड बाय वाय गुणिले 100. 2 भागिले 5 गुणिले 100 आणि ह्याचं उत्तर येतं 40%. मग आता ह्यातला प्लेयर चांगला कोणता ते मी इथं सांगतो. ज्याचा सी व्ही लहान येईल तो प्लेयर चांगला. आता ह्याचा किती आला आहे? 88.27 आणि ह्याचा किती आला आहे? 40 आला आहे. म्हणजे लहान कोणता आहे? 40. म्हणजे हा कोणासाठी आहे? बी प्लेयरचा आहे. म्हणजे हे जे तुम्हाला प्लेयरचं दिलं तर रेकॉर्ड, ह्याच्यातला बी प्लेयर चांगला आहे. तुम्ही ऑब्झर्व करून बघा. नंतर ह्यातला बी प्लेयर तुमचे चांगले मार्क असतील किंवा चांगलं वेटेज असेल त्याला, म्हणजे बी प्लेयर इज मोर स्टेबल. लक्षात घ्या, जो लहान तो चांगला. परत एकदा हे कॅल्क्युलेशनवरती नजर टाका. असे दोघांचं दिलं असेल तर एकाला एक्स घ्यायचं, एकाला वाय घ्यायचं. लक्षात घ्या, एक्स आणि एक्स स्क्वेअर, वाय आणि वाय स्क्वेअर. टेबल फाईंड करायचा, त्याची टोटल तयार करायची. टोटल तयार केल्यानंतर हे कॅल्क्युलेशन करायचं फॉर एसाठी एकाच वहीचे पेजचे 2 भाग करायचे. जे एसाठी करणारे एक्स बार तेच बीसाठी वाय बार. इथं सिग्मा एक्स असेल, इकडं सिग्मा वाय असेल. फॉर्म्युला चेंज होईल. इथं समेशन एक्स स्क्वेअर अपॉन एन असतं, मायनस एक्स बार असतं. इथं समेशन वाय स्क्वेअर अपॉन एन येईल, मायनस वाय बार येईल. पुढं फॉर्म्युला सी व्ही ऑफ एक्स, हे तर ब्रॅकेटमध्ये सी व्ही ऑफ वाय समेशन सिग्मा एक्स भागिले एक्स गुणिले 100. इथं सिग्मा वाय भागिले वाय बार गुणिले 100. हे कॅल्क्युलेशन करायचे आणि ज्याचा लहान येईल तो मोर स्टेबल असं म्हणायचं. ठीक आहे. आता इथं आपण आजच्या लेक्चरला इथं स्टॉप होणार आहे. उद्याच्या लेक्चरला आपण ह्याच्यावरती अजून एक्झाम्पल घेणार आहेत जे परीक्षेला विचारले जाणार आहेत तुम्हाला MCQमध्ये. ठीक आहे. तर आज मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो होमवर्कला. कम्पॅरिझन करायचं. ए आणि बी असे 2 प्लेयरचे नावं देतो, ए आणि बी. छोटं देतो, 5-5 ह्याचंच देतो. 1 2 3 4 5. ए आहे 20 16 9 12 8 आणि बी साठी आहे 25 5 16 13 6. आणि मला सांगायचं आहे ह्यातला मोर स्टेबल कोणता आहे तो मला तुम्ही कॅल्क्युलेशन करून सांगायचा. परत एकदा व्हॅल्यू नीट लक्षात द्या, नीट बघा, क्लिअर
दिसते आता क्लिअर. ठीक आहे. ह्यातला कोणता प्लेयर मोर स्टेबल आहे सांगायचं तुम्ही. ए मोर स्टेबल आहे का बी मोर स्टेबल आहे सांगायचं. सी व्ही ज्याचा लहान येईल तो मोर स्टेबल असतो, तो मोर कन्सिस्टंट. कोणते कोणते शब्द असतात बघा, मोर स्टेबल, मोर कन्सिस्टंट असे 2 शब्द असतात. मग ह्यातला कोणता चांगला आहे, मोर स्टेबल कोणता आहे, मोर कन्सिस्टंट कोणता आहे, ए चांगला का बी चांगला, हे तुम्ही तिथं मला नंतर सांगायचं. ठीक आहे.